नमस्कार मित्रांनो, मी आशिष दुसाने मराठी प्रबोधनी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज शिपाई पदाचा मुंबई शहराचा पेपर झालेला आहे आणि हा पेपर जर बघितला तर मराठीतले त्यात जवळपास 23 प्रश्न आहेत. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे बऱ्यापैकी सोपं आहे, त्यामुळे मेरिट जास्त लागण्याची या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी वाटतंय की मेरिट जास्त लागू शकतंय. मराठीचा जर विचार केला तर बऱ्यापैकी प्रश्न सोपे होते, मात्र जे काही प्रश्न होते एक 3-4 तर ते खरोखर गुगली टाकणारे होते किंवा तेच प्रश्न आहेत जे तुमचं मेरिट ठरवणार आहेत. तर ते प्रश्न कुठले हे मी तुम्हाला सांगेल. मात्र आज ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांनी तर हा व्हिडिओ बघा, मात्र आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. त्यानंतर जे आता पोलीस भरती देणार आहेत, म्हणजे आता डिसेंबर-नोव्हेंबर पर्यंत भरती कदाचित येऊ शकतं असं गृहमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बोलण्यात त्या दिवशी ते आलेलं आहे. ठीक आहे, आणि ही पण मोठी भरती आहे. त्यामुळे मित्रांनो, अनेक लोक अनेक विद्यार्थी मुंबई शहरामध्ये फॉर्म टाकत असतात. त्यामुळे हे विश्लेषण प्रत्येकाने बघायचं आहे. बघा मित्रांनो, जवळपास इथे 23 प्रश्न होते. तर याच्यातला जो पहिला जो प्रश्न आहे तर मी तिकडे येतो. बघा, जर आपण विचार जर केला बरोबर की मराठीतले जे काही प्रश्न होते त्यांचं जर आपण व्यवस्थित बारीक आणि सविस्तर जर विश्लेषण केलं तर आपल्याला कळतं की पेपर किती सोपा होता. मात्र याच्यातले जे काही प्रश्न जे होते तर ते नेमके त्याचं उत्तर काय आहे. तर अनेक विद्यार्थ्यांनी मला मेसेजही टाकलेले की सर नेमकं याचं उत्तर काय. तर मी तेही सांगणार आहे की नेमके ते प्रश्न कुठले होते. बघा, पहिला याच्यातला प्रश्न आहे नंबर 5 ला विचारला गेलेला आहे. बोलताना लिहिताना हे शब्द हे शब्द प्रकार ओळखा. बघा, कृदंत, नाम, विशेषण आणि वचन. आता नाम म्हणजे एखाद्या गोष्टीचं ठेवलेलं नाव असतंय, बरोबर आहे. विशेषण म्हणजे काय मित्रांनो, त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. आणि वचन म्हणजे ती वस्तू किती संख्येत आहे ती संख्या सुचवण्याचा तो गुणधर्म असतोय, म्हणजे एक आहे की एकापेक्षा जास्त आहे. मात्र याचं उत्तर जे आहे ते कृदंत आहे. आता हे कृदंत उत्तर काय तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस एखाद्या वाक्यामध्ये एखादा क्रियादर्शक शब्द येतो आणि तो ती क्रिया पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतो, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो, धातू साधित. मित्रांनो, धातू साधितालाच या ठिकाणी कृदंत असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी ए हे उत्तर योग्य आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे. बघा, म्हणजे ह्या क्रमाने मी जातोय, लक्षात घ्या. 6वा प्रश्न म्हणजे 6वा प्रश्न नाही, सूर्य दुसरा प्रश्न. बघा, त्यानंतर 6 नंबरला आहे, राजमार्ग या शब्दात कोणता समास आहे. द्वंद्व समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास आणि कर्मधारय समास. आता राजमार्ग, बघा, तुम्हाला राजपुत्र माहिती असेल, राजवाडा माहिती असेल, तर हा त्याच प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. राजमार्ग म्हणजे राजाचा मार्ग किंवा राजासाठी मार्ग. म्हणजे या ठिकाणी हा तत्पुरुष समास, विभक्ती तत्पुरुष समास असं याचं या ठिकाणी उत्तर आहे. मात्र या ठिकाणी तत्पुरुष समासाचे जे काही भेद आहेत ते दिलेले नाहीये. तर सरळ सरळ या ठिकाणी जे काही मुख्य प्रकार आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यातला हा जो तत्पुरुष समास आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये विभक्तीनुसार पण काही प्रकार आहेत की ज्या विभक्तीचा प्रत्यय फोड करताना वापरतो तर त्या विभक्तीचं नाव त्या समासाला प्राप्त होते. तर हा समास प्रकार कुठला आहे तर तत्पुरुष समास आहे. बघा, पुढे जाऊया आपण. पुढचा जो प्रश्न आहे तर तो किती नंबरला आहे. बघा, थोडं या ठिकाणी हे करून घेतो, म्हणजे थोडं म्हणते कळेल व्यवस्थित. अतिशय सोपे काही प्रश्न आहेत मित्रांनो, पण लक्षात घ्या, हेच प्रश्न जे आहेत ना तर हे गुगली टाकणारे प्रश्न ठरत असतात. बघा, 9वा प्रश्न असेल. हा 9वा प्रश्न. आता बघा, हा जो 9वा प्रश्न आहे बरोबर, हा 9वा प्रश्न नेमका काय तर बघा, कदाचित हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो. सर्वनाम, नाम, विशेषण आणि अव्यय. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा निश्चित अनेक विद्यार्थ्यांना कठीण गेलेला असेल किंवा या ठिकाणी विचार करण्यामध्ये वेळ गेलेला असेल. आता कदाचित येतं सर्वनाम नाहीये, 9 प्रकारचे सर्वनाम आहे. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, हे 9 सर्वनाम आहेत. त्यापैकी हे नाहीये. नाम म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचं ठेवलेलं नाव, बरोबर आहे. विशेषण म्हणजे काय, त्या नामाबद्दल विशेष माहिती देणं. आणि अव्यय म्हणजे काय मित्रांनो तर लक्षात घ्या, ज्याला कुठलाही विकार होत नाही त्या शब्दाला आपण काय म्हणतो, अव्यय म्हणतो. म्हणजे कदाचित हे काय हो तर हे अव्यय आहे.
आता मला कमेंट करून सांगा की हे अव्यय जे आहे हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे. बघा, हे अव्यय जे आहे ते क्रियाविशेषण आहे, शब्दयोगी आहे, उभयान्वयी अव्यय आहे की केवळ प्रयोगी म्हणजेच उद्गारवाची अव्यय आहे. बघूया किती मुलांचं उत्तर बरोबर येणार आहे. आणि ज्या वेळेस मी आपलं जे इंस्टाग्रामचं जे चॅनल आहे मराठी प्रबोधिनीचं, या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक असणार आहे. तर त्या इंस्टाग्रामवर याचा जो प्रकार आहे तो मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे इंस्टाग्रामला पण तुम्ही फॉलो करून घ्या. चला पुढे जाऊया. बघा पुढे कुठं प्रश्न दिसतोय का. मराठी 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 नाही. चला या स्लाइडमध्ये एकच प्रश्न या ठिकाणी होता 9 क्रमांकाचा. पुढे आपण जाऊया. चला बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न कुठे आहे. 24 नाही, 25 नाही, 26. ओके, 26वा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय. मित्र बघा, अत्यंत सोपे काही प्रश्न वाटत आहेत परंतु ते तेवढे सोपे नाही आहेत. आता तुम्हाला कळेल 27वा जेव्हा प्रश्न सांगेल मी तेव्हा. बघा तत्पूर्वी तिकडे लक्ष देऊ नका, 26व्याकडे लक्ष द्या. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा. बघा आता या ठिकाणी वाक्य आहे, कदाचित तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित दिसतंय का माहित नाही, कारण की आपल्याला जी प्रिंट आली ती एवढी काही खास नाहीये. बघा, तुझ्या घरी कोण कोण आहेत. बघा या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे घरी. या ठिकाणी वाटलंच लिहितो मी आता घरी. आणि आपल्याला काय सांगितलंय प्रश्न बघा, कारक विचारलेला नाहीये, त्यांनी विभक्ती विचारलेली आहे की कोणती विभक्ती आहे. आपल्याकडे पर्याय षष्ठी, तृतीया, सप्तमी आणि पंचमी. मित्रांनो षष्टीचे प्रत्यय काय काय, चाची चे बरोबर आहे. तृतीयाचे काय, ने ए शी ही बरोबर आहे. त्यानंतर सप्तमीचे काय, परो त ई आ. आणि पंचमीचे काय, उन उन. आता बघा पोरो, या ठिकाणी बी ई येतो. ओके, आणि या ठिकाणी पण ई येतो पोरो हो बरोबर आहे. मग आता तुमचं उत्तर नेमकं काय असेल तर लक्षात घ्या, तुमचं उत्तर हे सप्तमी पाहिजे. आता सप्तमीच का पाहिजे तर ते लक्षात घ्या. आपण डिकोड करताना पेपर सर्व अँगलने डिकोड करतो, फक्त उत्तर सांगणं म्हणजे पेपर डिकोड नाही पोरो. तर ते काय आहे तरी बघा, आता तृतीयचा कारकार्थ जो असतो पोरो तो काय असतो रे. तर तो एखादी क्रिया घडताना जे आपण साधन वापरतो तर ते साधन दर्शवण्यासाठी हा तृतीयाचा प्रत्यय वापरला जातो बरोबर आहे. आणि हा जो सप्तमीचा जो त ई आहे बरोबर, तर तो काय दाखवतो, स्थळ दाखवतो, ठिकाण दाखवतो किंवा वेळ दाखवतो बरोबर. मग मला सांगा तुझ्या घरी कोण कोण आहे, याच्यातून आपल्याला काय कळलं, क्रिया करण्याचं साधन की आपल्याला याच्यातून कळालं की स्थळ किंवा वेळ, तर आपल्याला स्थळ किंवा वेळ करते बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर सप्तमी झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, अजून एक गोष्ट सांगतोय, ज्या ठिकाणी तुम्हाला विभक्ती विचारलेली आहे तिथं तुम्ही कार्यकार्थ विचारात घ्यायचा नसतो. ही पण एक गोष्ट आहे बरोबर आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मी वारंवार या युट्यूबला सांगितलेलं आहेत आणि आतापासून रेग्युलर ह्या युट्यूबवर म्हणजे आपलं जे मराठी प्रबोधिनीचं जे चॅनल आहे याच्या अशा सर्व प्रश्नांचं या ठिकाणी विश्लेषण होणार आहे. त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर अशा काही की पॉईंट कॉन्सेप्ट आहेत की ज्या आपल्याला नाही जमत, तर त्यासाठी आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे. त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या अपडेट्स सगळ्या परीक्षांचे आणि असे काही पिन पॉईंटच्या कॉन्सेप्ट आहेत, तर त्या ठिकाणी मी त्यात तुमच्या घेतोय. मराठी प्रबोधिनी इंस्टाग्राम चॅनल जे अकाउंट आहे इंस्टाग्रामचं, तर तुम्ही ते फॉलो करून घ्या. बघा आता 27वा प्रश्न आहे, वात्रट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. सद्गुणी, हुशार, शांत आणि पोरहो रागीट. आता मला सांगा पोरहो, वात्रट म्हणजे नेमकं काय पोरहो. बघा एखादं पोरग असतंय ते थोडं वात्रट असतंय, म्हणजे काय, जिकडं जाईल तिकडं त्याची मायबाप काय म्हणतात त्यांना, तुला आणून पश्चाताप होतो बाबा, तुला कुठं न्यायचंच नाही बरोबर आहे. नुसता आगाऊपणा करत असतोय, आपण त्याला काय म्हणतो पोरहो, वात्रट. आता हुशार पोरगा आणि वात्रट पोरगा याच्यात फरक आहे ना. वर्गामध्ये जो मॅडमचं चित्र काढतोय, सरचं चित्र काढतोय, बेंचवर दिल काढून त्याच्यात बाण खुपसतोय, तो कोण झाला, हुशार की वात्रट. वात्रट झाला बरोबर आहे. मग आता मला सांगा, तो शांत राहणार आहे का, नाही, तो रागीट राहील पण शांत राहणार आहे का, नाही. पण या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित बघा, विरुद्धार्थी शब्द सांगितला आहे. शांतचा रागीट होऊ शकतो पोरो बरोबर आहे, पण वात्रटचा रागीट होऊ शकत नाही. उरलं काय पोरो, सद्गुणी बरोबर आहे.
सद्गुणी म्हणजे चांगले गुण असणारा आणि वात्रट म्हणजे खराब गुण असणारा, म्हणून विरुद्धार्थी शब्द काय आला पाहिजे तुमचा, तर सद्गुणी हा या ठिकाणी तुमचं उत्तर हवंय. ओके, चला अजून या स्लाइड मध्ये कुठे मराठीचा प्रश्न आहे का, नाही. चला तर एक वेळेस आपण चेक करू, खाली एखादा असेल बघा, हा आहे 31वा प्रश्न आहे बघा बरोबर. या ठिकाणी हा जो 31वा प्रश्न आहे, तो पुस्तक वाचतो या वाक्यात पुस्तक हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे बघा बरोबर. सगळ्यात अगोदर पुस्तक काय वाक्यात, तर बघा वाचणारा कोण, तो म्हणजे तो का झाला, कर्म झाला, सॉरी कर्ता झाला, बरोबर आहे. बरं, वाचलेले काय पुस्तक म्हणजे पुस्तक काय झालं पोरं हो, तर कर्म झाला. मी तुम्हाला वर्गात सांगितलेलं आहे कर्म आणि द्वितीया हे एकदम लॉयल आहेत पोरं हो, लक्षात घ्या. जसं तृतीया कर्ताला बी लागेल आणि साधनाला बी लागेल, बरोबर आहे, म्हणजे एखादं साधन दाखवण्यासाठी पण लागेल. पण कर्माला फक्त द्वितीयाच विभक्ती लागते आणि द्वितीया विभक्ती फक्त कर्मालाच लागते. बघा दोन गोष्टी आहेत, कर्माला कुठली विभक्ती लागते, द्वितीयाच लागते. हे पहिलं वाक्य झालं. दुसरं वाक्य काय आहे, द्वितीया विभक्ती कोणाला लागते, तर द्वितीया फक्त फक्त आणि फक्त कर्मालाच लागते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं रे, तो पुस्तक वाचतो, पुस्तक कर्म आहे, बरोबर आहे. तर याचं उत्तर काय झालं, द्वितीया झालं. मग बघा या ठिकाणी कर्ता प्रथमा, करण तृतीया, कर्म द्वितीया, अपादान पंचमी, म्हणजे आपलं उत्तर काय झालं बरोबर, कर्म द्वितीया. पण प्रश्नाचं विश्लेषण इथं थांबत नाही. काही मुलांना वाटेल सर द्वितीयाचे प्रत्यय काय, सला ते सलाना ते, म्हणून या ठिकाणी पुस्तकाला, पुस्तकात, पुस्तकाने असं सॉरी पुस्तकांना नाही पुस्तकांना असं काही दिलेलं नाहीये. म्हणजे सलाने सलाना ते असं कुठलंही या ठिकाणी प्रत्यय नसल्यामुळे याची विभक्ती द्वितीया कशी काय सर, प्रश्न बाद होईल असं काहींना वाटेल. काहींना वाटेल प्रथमा, नाही पुरव, लक्षात घ्या. कर्माची विभक्ती जर कर्माला प्रत्यय नसेल तर त्याच्या दोन विभक्ती असतात पूर्व कर्माच्या, लक्षात घ्या. म्हणजे द्वितीयेच्या जे ना दोन प्रकार आहेत द्वितीयेचे. एक आहे या ठिकाणी लिहितो सह प्रत्ययी, ओके, आणि दुसरं जे पूर्व होते अप्रत्ययी. जर कर्माला प्रत्यय असेल सला ते सलाना ते तर त्याची विभक्ती सप्रत्ययी सांगायची आहे, आणि कर्म नसेल तर अप्रत्ययी सांगायची आहे. मग आता या ठिकाणी म्हणजे सॉरी प्रत्यय नसेल तर कर्माला प्रत्यय आहे का, नाही. मग उत्तर काय तुमचं अप्रत्ययी द्वितीय येईल, बरोबर आहे, कर्म द्वितीया. पण लक्षात घ्या सप्रत्ययाचा अर्थ द्वितीया होतो इथं, द्वितीया, लक्षात आलंय. बरं, प्रथमा होणार नाही. प्रथमा का होणार नाही बरोबर, कारण की इथं कर्ता शब्द आलेला आहे, लक्षात येते. म्हणून कर्माची विभक्ती काय असते तर द्वितीय असते, एवढं लक्षात घ्या. चला पुढे जाऊया. पुढे आहे का अजून एखादा प्रश्न बघा. 39 नाही, चला पुढच्या स्लाइड मध्ये असेल कदाचित. पेपर सोपा होता मान्य आहे, पण जे काही मिरिट लावणारे प्रश्न असतात बरोबर ते निश्चितच आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. जसं हा वात्रट शब्द झाला, त्यानंतर पुस्तक या शब्दाची आपल्याला काय विचारलेलं होतं, त्यांनी विभक्ती विचारलेली होती, बरोबर आहे ना. चला पुढे जाऊया. 40 45 मुंबई आहे का, कुठे दिसतोय का, नाही. परत एक वेळेस चेक करू, चुकून तर नजर चुकीने राहिलं तर नसेल ना. एखादा प्रश्न राहिला पोरं तर कमेंट करा. हातात पाय म्हटले नाही, बुद्धिमत्ता. तुमचे मराठीबद्दल जी काही प्रश्न असतील तर ते मला निश्चितच कमेंट करा. माझा व्हॉट्सॲप नंबर या ठिकाणी देतोय, आज नंबर टेलिग्रामला पण आहे पोरं हो, लक्षात घ्या. माझा नंबर देतोय, या ठिकाणी तुम्ही मला प्रश्न पाठवू शकतात. 1600293932, ओके. हा माझा पर्सनल नंबर आहे. याच्यावर तुम्ही तुमची मराठीची कुठली शंका किंवा कुठल्या स्पर्धा परीक्षेतलं काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला निश्चितच यावर व्हॉट्सॲप करू शकताय. ठीक आहे, चला या स्लाइडमध्ये नाही आहे, पुढची स्लाइड बघू. जर चुकून एखादा प्रश्न राहिला असेल तर मला कमेंट करा. तुम्ही इंस्टाग्राम जे आहे आपलं मराठी प्रबोधिनीचं तर त्याच्यावर घे, ओके. आणि अजून एक गोष्ट, आपलं टेलिग्राम चॅनल अजून ज्याने
जॉईन केलेलं नसेल मराठी प्रबोधिनीचं, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक सुद्धा तुम्हाला मिळेल, तर ते जॉईन करून घ्या. सगळ्या गोष्टी त्याच्यावर मी शेअर करत असतोय. जी काही तुम्हाला मोफत नोट्स वगैरे त्या ठिकाणी देतो, तर तिथेच ते दिलेले आहे. महत्त्वाच्या काही नोट्स आहेत तर ते घ्या, त्यांचं व्यवस्थित झेरॉक्स वगैरे काढा. बघा या ठिकाणी दिसतंय का तुम्हाला? नाही, चला खाली एक प्रश्न आहे, दिसतोय तो, जोडाक्षरयुक्त अचूक शब्द. चला 58वा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी जोडाक्षरयुक्त अचूक शब्द ओळखा. अनुक्रम, त्यानंतर पुरहो अनुकर्म, त्यानंतर पुरहो अनुकम्म आणि त्यानंतर अनुक्रम. बघा आता जोडाक्षरयुक्त अचूक शब्द म्हणजे काय रे पुरहो? तर लक्षात घ्या, तुम्हाला त्या ठिकाणी शुद्ध लेखनातला शब्द विचारलेला आहे. अनुकर्म असं म्हणतो का? नाही, अनुकर्म पण म्हणत नाही आणि अनुकम्म पण म्हणत नाही, आपण काय म्हणतो? अनुक्रम असं म्हणतो. प्रश्न सोपा आहे, फक्त काय नाही या ठिकाणी एखाद्या वेळेस तुमच्याकडनं वाचण्यातून ते आकलन व्यवस्थित जर नाही झालं तर मग थोडा प्रॉब्लेम येऊ शकतोय. चला पुढे जाऊया. बघा 62वा प्रश्न आहे संयुक्त. बघा उमा अधिक ईश, बरोबर आहे. आता हा संयुक्त शब्द आहे, म्हणजे संधीचा विग्रह आहे, फोड आहे. याच्यातून कोणता शब्द तयार होतोय हे आपल्याला ओळखायचं आहे. बघा उमाईश, उमेश, उमीश आणि उमिश. बघा पोरं, उमा अधिक ईश काय होतं पोरं? उमेश होतोय, बरोबर आहे. हे योग्य उत्तर आहे का? बघा उमेश योग्य उत्तर येईल पोरं, उमेश योग्य उत्तर आहे. यस, सोपं आहे. आता मला कमेंट करून सांगा, ही संधी स्वर संधी आहे, व्यंजन संधी आहे की विसर्ग संधी आहे? त्यानंतर त्याच्या खाली जर ही स्वर संधी असेल तर त्याचा कुठला प्रकार आहे तर ते सांगा. व्यंजन संधी असेल तर त्याचा कुठला प्रकार आहे तर ते मला कमेंट करून निश्चितच सांगा या व्हिडिओला. ओके, चला पुढे जायचं. बघा मूषक या शब्दाचा अर्थ सांगा. हरिण, मांजर, उंदीर आणि माशी. म्हणजे या ठिकाणी समानार्थी शब्द असा प्रश्न आहे. आता मूषक म्हणजे काय? तर आपल्या गणपती बाप्पाचं जे वाहन आहे ते म्हणजे उंदीर. या ठिकाणी योग्य उत्तर आहे. याच्यात फार काही विश्लेषण करण्यासारखं नाहीये. ओके, चला पुढे जायचं पुढं. हो, ओके 67. बघा डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? बघा पोरं, हे मी तुम्हाला या ज्या काही म्हणी वगैरे ज्या दिलेल्या होत्या आपल्या टेलिग्राम चॅनलला मराठी प्रबोधिनीच्या, तर त्या टेलिग्राम चॅनलच्या नोट्समध्ये पण तुम्हाला पोरं या सगळ्या म्हणी तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील, ज्या ज्या आजपर्यंत पोलीस भरतीला विचारल्या किंवा सरळ सेवेला विचारल्या किंवा राज्यसेवेला विचारलेल्या आहेत. आणि तुमची सरळ सेवा किंवा पोलीस भरतीमध्ये किंवा MPSC गट ब आणि गट क मध्ये कुठल्या कुठल्या म्हणी विचारल्या जाऊ शकतात, तर अशाही म्हणींची मी काही यादी त्या ठिकाणी टाकलेली आहे. ती निश्चितच बघा आणि डाउनलोड करून घ्या. बघा डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? तर डोळ्यात काजळ घालणे, डोळ्यात दुखापत होणे, चूक लक्षात आणून देणे आणि डोळे रागाने मोठे करून पाहणे. पोरांनो, डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय तर लक्षात घ्या. एखादा विद्यार्थी चुकत असेल, वारंवार चुकत असेल, तर सर काय सांगतात त्याला? तुझ्या डोळ्यात अंजन घालावं लागणार आहे. म्हणजे काय? तू चुकतोय वारंवार पण ते तुला कळत नाहीये, ही चूक तुझ्या लक्षात आणून द्यावी लागणार आहे. म्हणजे उत्तर जे पोरं, हे सी जे आहे, चूक लक्षात आणून देणे, हे या ठिकाणी उत्तर आहे. त्यानंतर 75वा प्रश्न आहे बघा या ठिकाणी. सुगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सुगम, सोपा. बघा विरुद्धार्थी विचारला आहे, हे लक्षात ठेवायचं. सुगम म्हणजे सोपं, सुलभ, दुर्गम आणि सहज. तर विरुद्धार्थी शब्द जो आहे तो सुगमचा काय आला पाहिजे? दुर्गम. या ठिकाणी हा शब्द योग्य आहे. ओके, चला पुढे जायचं. बघा पोरं, या ठिकाणी प्राचीन पुस्तकं जे आहेत तर त्याच्यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तर वाक्पतीराज आहे, प्रवरसेन आहे, भीष्माचार्य आहे आणि मुकुंदराज आहे. तुम्हाला हे उत्तर असं माहिती आहे. विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे पोरं? तर विवेक सिंधू हा मुकुंदराज यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. ओके, चला आता पुढचा प्रश्न बघूया. हा खाली ते बघा, माळी या शब्दाचे अनेक वचनी रूप काय होईल? ते खाली
पर्यायातून सांगा. आता या ठिकाणी पर्यायातून पाहिजे होतं, तर या ठिकाणी थोडी त्यांच्याकडनं प्रिंट मिस्टेक झालेली आहे, टायपिंग प्रिंट काही जे असेल ते. ओके, पर्यायातून शोधा. बघा, माळी, माळा, माळ आणि माळा. बरोबर, माळी या शब्दाचा अर्थ काय, तर हा एका वर्गाचं किंवा एका जातीचं ते नाव आहे. जसं पाटील आहे, माळी आहे, लोहार आहे, सांबार आहे, सोनार आहे, ब्राह्मण आहे, तसं माळी आहे. आता जर मी म्हटलं आमच्या वर्गात 2 माळी आहेत, किंवा आमच्या गावात, वर्गात नको पोरो, हा जातीवाद, गावातला जातीवाद गावापुरता आपण ठेवू. बघा पोरो, लक्षात घ्या, आमच्या गावात 2 माळी आहेत, बरोबर आहे. आमच्या गावात 2 पाटील आहेत, आमच्या गावात 2 ब्राह्मण आहेत. म्हणजे पोरो, माळी शब्द जो आहे तो ॲज इट इज जसाच्या तसा राहतो, एक वचनात पण अनेक वचनात पण. जेवढेही जातीय वाची शब्द आहेत पोरो, तेवढे ॲज इट इज असतात, एक वचनात पण आणि अनेक वचनात पण. बघा, माळी हा जो शब्द आहे, तर त्याचं उत्तर आहे क्रमांक 1. ओके, चला पुढे जायचं, बघूया पुढचं काय आहे. पुढं हे बघा, मीठ भाकरी. ओके, मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते. वर्गातही मी हे घेत असतोय, हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न, बरोबर आहे ना. मीठ भाकरी या शब्दाचे लिंग बघा, पुलिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी यापैकी नाही. हा संधियुक्त शब्द आहे पुरो, म्हणजे जोड शब्द आहे. जोड शब्द जो असतो, सॉरी संधियुक्त नाही, समासिक्त शब्द आहे. सामासिक शब्द आहे किंवा जोड शब्द म्हणा. तर जोड शब्द जो असतो पुरो, तर जोड शब्दाचं काय असतंय, एक गोष्ट लक्षात घ्या. 2 शब्द एकत्र येतात आणि ते दोघं जर विविध म्हणजे विरुद्ध लिंगाचे असतील किंवा वेगवेगळ्या लिंगाचे असतील, तर दुसरा जो शब्द आहे ना पोरो, त्या दुसऱ्या शब्दाचं लिंग लक्षात घ्यावं लागतं, बरोबर आहे ना. तर उत्तर काय, भाकरी स्त्रीलिंगी आणि स्त्रीलिंगी पण. या ठिकाणी लक्षात घ्या, जर सपोज तुम्हाला विचारलं गेलं बाई, माणूस, ओके, या शब्दाचं उत्तर काय पोरो, तर तुम्ही म्हणाल सर एक शब्द दुसरा शब्द, दुसऱ्या शब्दाचं लिंग माणूस आहे म्हणून तो पुलिंगी आहे. नाही पोरो, फक्त ही एक गोष्ट लक्षात घ्या, बाई माणूस आलं असा जोड शब्द आला तर डोळे झाकून गुलाल टाकून डायरेक्ट नपुंसकलिंगी उत्तर देऊन द्यायचं. ओके, का कसं आलं, तर त्याचे संदर्भ ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेत विचारला जायला प्रश्न, नपुंसकलिंगी लिहून यायचं आणि मग माझ्याकडनं तो संदर्भ घेऊन जायचा. ओके, चला अजून पुढे जायचं. बघा बरोबर, आपण एखाद्यावर उपकार केले, पण जर सपोज तो ते उपकार विसरला, तर त्याला आपण काय म्हणतो, आपण केलेले उपकार म्हणते कृतज्ञ असतात का कृतज्ञ असतात. तर आपण कृतज्ञ होऊन एखादी मदत करतो, त्यानंतर तो कृतज्ञ होऊन ते सगळं विसरतो. म्हणजे उपकाराची जाण न ठेवणारा कृतज्ञ, कुठे गेलं कृतज्ञ, उपकारी, अपकारी आणि कृतज्ञ. तर हो, अर्धा घन त्याला न लागला तर समजून घ्या हा उपकार विसरणारा आहे. आणि ज्ञानेश्वराचा जर ज्या ठिकाणी आला तर तो उपकार करणारा आहे, बरोबर आहे. म्हणून उपकार विसरणारा किंवा त्याची जाण न ठेवणारा, तर पर्याय क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला खाली जाऊया. बघा, या ठिकाणी हा प्रश्न जो आहे व्यवस्थित बघा, खालीलपैकी भाववाचक नाम कोणते. गुलामगिरी, स्वर्गीय, रमेश आणि सामाजिक. योग्य उत्तर हे आहे गुलामगिरी. स्वर्गीय काय आहे, रमेश काय आणि सामाजिक काय, लक्षात घ्या. स्वर्गीय व्यक्ती म्हणजे काय झालं, स्वर्गीय हे विशेषण झालं, रमेश काय झालं, विशेष नाम झालं, आणि सामाजिक कार्य म्हणजे सामाजिक काय झालं, तर हे पण गुणवाचक विशेषण झालं. सॉरी, हे नामवाचक विशेषण झालं, बरोबर आहे. ठीक आहे ना, म्हणजे नामापासून जे विशेषण तयार होतात, बरोबर आहे, नामसाधित विशेषण किंवा नामवाचक विशेषण असं तुम्ही त्याला म्हणू शकता. ओके, चला पुढे जायचं. बघा, उड्डाण हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो. सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेष नाम आणि धर्मीवाचक नाम. हा शब्द मी वारंवार शिकवत असतो, म्हटलंय होतं हा शब्द येऊ शकतोय ज्या ज्या ठिकाणी मी ऑफलाईन शिकवतो पोरं आपल्या वर्गात त्या त्या ठिकाणी. बघा, उड्डाण हा शब्द मिरिट लावणार आहे पोरं. जे मराठीमध्ये चुकले ते मिरिटमधून हुकले, एक गोष्ट लक्षात घ्यायची. आता अनेक मुलांनी, बहुतांश मुलांनी उड्डाण शब्दाला
सामान्य नाम असं करून आलेलं आहे, परंतु ते साप चुकलेलं आहे पोरो. उड्डाण हा शब्द भाववाचक नाम आहे. उड्डाण ही एक भावना आहे पोरो, लक्षात घ्या. लक्षात येत आहे ना. काही भाववाचक नाम आहे क्रिया पण दर्शवत असत आहे पोरो, लक्षात घ्या. ओके, तर हा शब्द ते जाऊ द्या सर्व, फक्त तुम्ही एवढं लक्षात घ्या, हा उड्डाण शब्द भाववाचक आहे, तो सामान्य नाम नाही. आता ज्यांना मी सांगितलं होतं गुगली टाकणारे प्रश्न आहे, तर त्याच्यापैकी तो एक गेला. आता हा एक आहे. जे जे लोक 1-2 मार्कांनी राहणार आहे, तर मला गॅरंटीज आहे की मुंबईमध्ये जे जे 1 मार्कांनी राहतील त्यांचा हा प्रश्न निश्चितपैकी चुकलेला असू शकतोय, बहुतांश विद्यार्थ्यांचा, लक्षात घ्या. ओके, बरं. अजून काही शब्द आहेत, जसं अभिनय झालं पोरो, अभिनय, अभिनय. ओके, आता अभिनय हा जो शब्द आहे पोरो, हा भाववाचक शब्द आहे. तुम्ही म्हणाल अरे अभिनय तर आमच्या इथं मुलाचं नाव आहे, तर पोरो नाही पोरो. जर असं आलं की आमचा अभिनय वर्गात पहिला आला, बरोबर आहे, आमचा अभिनय स्वभावाने रागीट आहे, तर अशा वेळेस ते विशेषणाम होईल. परंतु मूळ अभिनय शब्द हा भाववाचक नाम आहे. जसं दुःख, हर्ष, बरोबर आहे, भावना, राग, हे जे शब्द भाववाचक आहे, तसं अभिनय हा पण भाववाचक आहे पोरो. ओके, पुढच्या वेळेस येऊ शकतोय, IMP करून घ्या. आता खाली प्रश्न परत, खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. कांदा, मळे, डोळे आणि गोळे. पोरो हो, एकवचनी शब्द आहे. एक कांदा, अनेक कांदे. एक मळा, अनेक मळे. एक डोळा, अनेक डोळे. आणि एक गोळा, अनेक गोळे. म्हणजे एक कांदा, अनेक काय होतं, कांदे होतात. म्हणजे कांदा हा जो शब्द आहे पोरो, हा निश्चितपैकी एकवचनी येतोय, म्हणून आपलं उत्तर काय पोरो हो, तर कांदा यायला पाहिजे. चला थांबा एक मिनिट, एखादा प्रश्न आहे का बघू. आहे. बर, हा अजून मिनिट लावणारा अजून दुसरा प्रश्न आहे पोरो. बघा, खालील पैकी आवृत्तीवाचक विशेषण कोणते? नेहमी, द्वितीया, कोटला आणि सगळा. तर एक लक्षात घ्या पोरो, नेहमी हे जे पोरो एक क्रिया विशेषण आपलं अव्यय म्हणता येईल त्याला, बरोबर, कारण तो क्रियेबद्दल माहिती देतोय. राम नेहमी घरी येतो, बरोबर आहे ना. तो नेहमी खोटं बोलतो, म्हणजे खोटं बोलण्याची क्रिया कशी होते, नेहमी होते, म्हणजे ते काय गेलं, अव्ययामध्ये गेलं. म्हणजे निश्चितच पोरं हे उत्तर नाहीये, बरोबर आहे. त्यानंतर पोरं तुमचं उत्तर हे कदाचित आलेलं असेल, थांबा मी अजून योग्य उत्तर देत नाहीये. कोठला, कोटला काय झालं पोरं, तर प्रश्न झाला. आणि सगळा काय झाला पोरं, तर अनिश्चित संख्या विशेषणाचा प्रकार झाला पोरं. आणि पोरं हा कोटला म्हणजे काय, तर हा प्रश्नार्थक शब्द आहे, बरोबर आहे ना. तर या ठिकाणी तुम्हाला एकदम जवळचं उत्तर कुठलं वाटतंय पोरं, तर द्वितीया वाटतंय पोरं. पण लक्षात घ्या, द्वितीया हे आवृत्तीवाचक विशेषण कधी ऐकलंय का पोरं, नाही पोरं, लक्षात घ्या. तर हा जो प्रश्न आहे, आवृत्ती म्हणजे काय, तर पुन्हा 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 ती गोष्ट घडते, बरोबर आहे. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा ज्या वेळेस येते त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणतो. किंवा पट सांगितले जाते, दुप्पट, तिप्पट, किंवा चौरंगी, दुहेरी रस्ता, बरोबर आहे ना, असे शब्द येतात. म्हणून हा प्रश्न तुमचा बाद व्हायला पाहिजे. बघा, मराठी व्याकरण आहे, काना मात्रा चुकला म्हणजे अर्थ चुकतो. उद्या ते हा शब्द विचारतील, सूत म्हणजे काय, अर्थ सांगा. आणि पोरं त्याच्यामध्ये सूत म्हणजे एखादा धागा होतो, हा पर्यायच नसेल, आणि ते सांगतील अहो नाही नाही नाही, आम्ही या ठिकाणी ना पहिला दुकान आम्हाला जायचा होता, बरोबर आहे, पण धागा शब्द पर्यायच नसेल, धागा, दोरा, बरोबर आहे. तुम्ही एक काम करा, याला तुम्ही दुसरा उकार समजून घ्या, समजून चालत नाही. हा प्रश्न बाद व्हायला पाहिजे. पण जे जवळचं उत्तर आहे की काहीच नाही म्हणून काहीतरी देऊन टाकणं, म्हणून द्वितीया देऊन टाकायचं. ज्यांनी दिलेलं असेल त्यांचं अभिनंदन. ओके, चला अजून बघा, यात एक प्रश्न आहे, बरोबर आहे, अलंकारावर प्रश्न आहे. अलंकार, अलंकार आहे, बघूया अलंकारावरचे प्रश्न. पुढं 99वा प्रश्न आहे बघा, खेळात खेळकर खेळाडू खेळतो या वाक्यात कोणता अलंकार आहे? अनुप्रास, यमक, श्लेष आणि रूपक.
पोरं हो, एकच अक्षर किंवा वर्ण एकाच वाक्यात ओळीत ज्या वेळेस वारंवार येतात तेव्हा तो अनुप्रास असतो. म्हणजे योग्य उत्तर काय? एक आहे. या संदर्भातला रील जो आहे तो मी इंस्टाग्रामला टाकलेला आहे आपल्या मराठी प्रबोधिनीचा, तो बघून घ्या. दुसरी गोष्ट पोरं हो, आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे तर ते जॉईन करून घ्या, मराठी प्रबोधिनी. बघा, जर तुम्ही त्या ठिकाणी जर @ असं करून जर टाकलं तर मराठी प्रबोधिनी हेच इंस्टाग्रामला पण आहे आणि हेच टेलिग्रामला पण आहे आणि हेच यूट्यूबला पण आहे. ओके, तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा. या चॅनलवर आता रोज तुम्हाला नवनवीन माहिती स्पर्धा परीक्षांबद्दल मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून धन्यवाद. अजून कशावर व्हिडिओ बनवायचा, कसलं विश्लेषण घ्यायचं, जो पेपर तुम्हाला कठीण वाटत असेल तो पेपर सांगा. एखादा प्रश्न कठीण वाटत असेल तर माझा व्हॉट्सॲप नंबर तर तुमच्याकडे आता आहेच, 8600293932. तर मला त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकतायत पोरं हो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून धन्यवाद. जय हिंद.